उल्हासनगर कॅम्प नंबर 2 म्हटले की एकच विषय निघतो, तो म्हणजे फटाक्यांचे व्यापारी आणि त्यांची दुकाने. पर्याप्त परवान्यापेक्षा जास्त फटाके ठेवणे याबद्दल अनेक बातम्या लागत आहेत, अनेकांच्या तक्रारी असतात. परंतु ते दुकानदार सातत्याने दरवर्षीप्रमाणे नेहमी तिथे मोठ्या प्रमाणात फटाके हे ठेवत असतात. एक नव्हे, दोन नव्हे, 3-3 माळ्यामध्ये त्यांचे त्या फटाक्यांचे संपूर्ण व्यवसाय चालत असतो. तिथे सगळ्यात जास्त गर्दी तर असतेच. एखादी अप्रिय घटना घडेल याबद्दल त्यांना काही घेणं देणार नाही. परंतु काल संध्याकाळी अर्थात 16 तारखेला रात्री 9:30ला जी घटना घडली त्यामध्ये महाराष्ट्र शासन लिहिलेली जी गाडी होती, त्या गाडीमधून अनेक फटाक्याचे बॉक्सेस जे होते तिथे शक्ती रिटेलर्स म्हणून जे दुकानदार आहे त्या दुकानात उतरवले जात होते, तेही पूर्णपणे ट्रॅफिक जाम करून. महत्त्वाची बाब ही आहे की महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाडीमधून हा व्यवसाय कसा काय कोणी करू शकतो? महाराष्ट्र शासन लिहिलेली जी गाडी होती ती गाडी कोणाची होती आणि ती गाडी कोण चालवत होता याबद्दल आता प्रशासनाने त्याची दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की फक्त फटाकेच नाही, अनेक वस्तू देखील त्या गाडीतून वितरित केली जाऊ शकतात. आणि जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर कोण होता, ती गाडी कोणाच्या नावावर आहे, कुठल्या डिपार्टमेंटची आहे, हे देखील जनतेला कळणं अत्यंत गरजेचं आहे. एक पत्रकार या माध्यमातून आम्ही शासनाला दाखवू इच्छितो की कशा प्रकारे महाराष्ट्र शासन लिहिलेल्या या गाडीतून भर रात्रीच्या वेळेस फटाक्यांच्या व्यापाऱ्याला मदत केली जाते. असं सातत्याने होत असेल का होऊ शकत नाही, याबद्दल आता गंभीर दखल शासनाने घेणे अत्यंत गरजेचं आहे.